बोलत होते की आता लग्न झालं तुझं सासरचं घर दाखव, सासरचं घर दाखव. तर चला मी माझ्या नवऱ्याचं म्हणजे माझ्या सासऱ्यांचं माझं घर दाखवते. आमचं हे असं घर आहे आणि इकडे आमची गाडी उभी आहे, इकडे पप्पांची गाडी उभी आहे आणि हा आपला गेट, इकडनं एंट्री, इकडे हायवेलाच आहे, रोड एकदमच जवळ आहे, इकडनं एकदम रोडलाच घर आहे. तर हा इथे पोर्च आहे, इकडे मागे खूप भरपूर स्पेस आहे, तो नंतर मग दाखवते आणि घर दाखवते. हा पोर्च आहे, त्यानंतर हा आहे हॉल, पसारा आहे, त्याला इग्नोर करा. इकडनं आतमध्ये आल्यानंतर ते आहे किचन. गावचं घर आहे, पारगाव. कुठलं पारगाव? शिंगवे पारगाव. तर इकडे हे घर आहे. चला हे पूर्ण किचन असं भरपूर मोठं आहे. गावाला मोठे मोठे घर असतात. ही इमणी. चल इकडे त्याच्यानंतर हॉल मधनं पुढे आल्यानंतर ना इकडे वॉशरूम वगैरे, इथे आंघोळीचा आणि त्याच काय इकडे आंघोळीचा आणि इकडे टॉयलेट बाथरूम असा. त्यानंतर इथे परत खूप मोठासा पोर्च आहे, त्यानंतर दाखवते. तर इकडे बेडरूम आहे. पसारा जेवढा पण असेल त्याला सगळं इग्नोर करा. आम्ही इकडे म्हणजे मेन माझा नवरा तर इकडे राहत नाही, त्याच्यामुळे आम्हाला इकडचं काही एवढं माहित नाही. पण तरी हे पहिले बेडरूम आहे ना, हा, आणि 2 बेडरूम आहे. दुसरा पण दाखवते. तर इकडे कोणी झोपत नाही, आम्ही चालत तर कोणी नाही. इकडे वरती जायला जिना आहे आणि इकडे दुसरा बेडरूम आहे ना, तर तो देवघरासाठी केलाय. तर इकडे हा बेडरूम जो आहे तो देवघर म्हणून आहे. परत सांगते, पसाराला इग्नोर करा. इकडे बघा स्वामी, मी पण स्वामींची भक्त आहे आणि माझ्या नवऱ्याला पण आवडतात स्वामी समर्थ. मी खरं सांगू का, मी जसं बघते तर मला मी म्हणजे पहिल्यांदा बघितल्यासारखं मला काय काय दिसतेच वाटतं गिराणी. आणि वरती चालू आहे. लॉक असेल आपण पप्पांकडे चावी घेऊन आली. इकडे वरतीच आहे का? चला तर बघा टेरेस दाखवते. इकडे आमच्याकडे म्हणजे पारगावला काय म्हणतात, साखर कारखाना असल्यामुळे ना, त्याचा लॉक नाही आहे. त्याला साखर कारखाना असल्यामुळे खूप सगळं असतं ना, काय काजळी म्हणतात ना, काजळी येते म्हणून वरती कोणी ओपन ठेवत नाही. आणि हे आमचं टेरेस, तर असं खूप मोठं टेरेस आहे, पण कोणी वापरत नाही. ही आपली पाण्याची टाकी, पाण्याचा अजिबात तुटवडा येत नाही. पप्पा थोडी जरी संपली थोडी जरी का लगेच भरून ठेवतात पूर्ण हे होईपर्यंत. आणि असं बाजूने पण छान असं वातावरण पूर्ण असं शेतीमध्ये, म्हणजे इकडे मागे बॅक साईडला शेती आहे आणि हे फ्रंटने मागे आलं ना आमच्या साईडने की हे पूर्ण झाड आहेत. आता भरपूर क्लीन केलं, नाही तर आधी खूप सगळे छोटे छोटे झाडं होते आणि मोठे मोठे पण होते. आता भरपूर क्लीन केले कारण त्याची काळजी घ्यायला कोणी नाहीये. ते खूप खराब झालं होतं, पूर्ण कचरा कचरा झाला होता, त्याच्यामुळे ते स्वच्छ केलंय. आणि इकडे आपली फ्रंट साईड. अरे आता लॉक झाले, मला नाही जाता येते. पण तो मी खाली पोर्च दाखवला ना, जो मी पोर्च दाखवला ना, तर त्याच्या इथे छोटस आपलं टेरेसलाच छोटस हे काढलेलं आहे. मस्त असं आमचं क्लीन असं टेरेस पण आहे. रोड किती जवळ आहे बघा. हे माझ्या नवऱ्याचं घर आहे, माझ्या नवऱ्याचं. चला खाली दाखवते, पूर्ण जे बॅक साईडला आहे ना ते पण दाखवते. चला पटापट. तर बॅक साईडचा एरिया दाखवते. चला, ही माझ्या सासऱ्यांची गाडी. इथे पण सगळ्या झाडी होत्या, पण आता सगळं हे क्लीन केलं आणि इकडे असं फरची टाकली आहे. हा बॅक साईडचा एरिया. इथे आवळ्याचं झाड आहे, जे की आता वरतून आपण बघत होतो. तर हे आवळ्याच्या झाडाला खूप सगळे आवळे येतात. आमच्या मागे जे आहे ते लिंबू लाव. हा लिंबूचं झाड आहे. इकडे आमच्याकडे ह्याला काय म्हणतात, आळूची पानं. हा आळूची पानं आहे. आणि मला वाटतं हे कांद्याची पात आहे की काय काय माहिती, कांद्याचीच पात असेल. ही कांद्याची पात आहे. तर इकडे खूप सगळं असं मोगऱ्याचे वगैरे झाड होते, पण ते हे येतं ना, साप वगैरे येतात म्हणून आहे ना, ते काढून टाकलंय आता. इकडे पण कपडे धुवायला काढलेली जागा, पण बाहेर कधी धुवत नाही. आतमध्ये वॉशिंग मशीन आहे त्याच्यामुळे तिकडे धुतात. पण इकडे पाणी वगैरे येतं, असं काही जास्तच काही धुवायचं असेल तर कदाचित इकडे धुवत असतील, मलाही माहित नाही. मी
मला वाटतं माझं लग्न झाल्यावर माझं फर्स्ट टाइम मी इकडे आली आहे आणि त्याच्यावर भरपूर काही चेंज केलंय त्याच्यामुळे. आणि हेच हा डोर आहे ना, जो आतून मी आता वरती गेलेले ना, तर तो टेरेसला पण जातो, बाहेरून पण जातो, पण हे आतमधून लॉक असतं. कोणीच नसतं इकडे पहिली गोष्ट. आणि मला इकडे करमत नाही, म्हणून मग मी पण पाबळला राहते, माझा नवरा आणि मी. आणि हे ना, हे माझं सासरचं घर आहे. पण आमचं जे प्रॉपर सासर आहे ना, माझे जे सासर आहेत ना, ते शिक्षक असल्यामुळे त्यावेळेस त्यांनी इकडे जागा घेऊन इकडे बंगला बांधला, ते इकडे राहतात. पण जे माझं जे प्रॉपर सासर आहे तर ते पाबळ आहे, तर ते पण घर तुम्हाला नक्की दाखवेल. बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि असंच खूप सगळं प्रेम द्या.